35 अनुसूचित जमाती या प्रवर्गातून मला संधी भेटलेली आहे शिवसेनेमार्फत। रवी पाटील साहेब हे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत। त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे। वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासून काम करत आहे आणि त्यांनी त्या गोष्टीला एक नवीन संधी दिलेली आहे, नवीन चेहरा समोर आणलेला आहे। महिलांचं सक्षमीकरण असेल आणि लहान मुलांसाठी जे आम्ही उपक्रम राबवतो आमच्या शाखेमार्फत, तर त्या उपक्रमामध्ये अधिक भर घालतोय। IT हब आणण्याचा इथे प्रयत्न होईल। त्याप्रमाणे नवीन कल्याण पुढील काही काळात आपल्या समोर येणार आहे, तर त्यामध्ये एक नवीन IT हब आणण्याचं काम माझ्यातर्फे करण्यात येईल। याच्यासाठी जनतेने मला भरघोस मतांनी विजयी केलं तर नक्की आनंद होईल। प्रभाग क्रमांक 5 मधून तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे, तर कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढत आहात? नमस्कार, माझं नाव किरण राजाराम बांगरे। मी एक BA मेकॅनिकल आहे आणि मी प्रभाग क्रमांक 5B मधून लढत आहे। एक ST अनुसूचित जमाती या प्रवर्गातून मला संधी भेटलेली आहे शिवसेनेमार्फत आणि माझे मार्गदर्शक रवी पाटील साहेब हे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत। त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे। त्यांच्यासोबत वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासून काम करत आहे आणि त्यांनी त्या गोष्टीला एक नवीन संधी दिलेली आहे, नवीन चेहरा समोर आणलेला आहे असं आहे। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जात आहात? कसा प्रतिसाद आहे? नागरिकांचा तर प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण की एक नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे आणि रवी पाटील साहेबांनी जे प्रभागामध्ये काम केलेलं आहे त्या कामातून लोक खूप संतुष्ट आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जाऊन मला आता खूप कामं करायची आहेत, जसं महिलांचं सक्षमीकरण असेल आणि लहान मुलांसाठी जे आम्ही उपक्रम राबवतो आमच्या शाखेमार्फत, तर त्या उपक्रमामध्ये अधिक भर घालतोय। परत मी स्वतः IT फील्डमध्ये काम करतो, तर त्याच्यासाठी IT हब आणण्याचा इथे प्रयत्न होईल, कारण की नानांनी जसं सांगत असतात की मेट्रो येणार आहे, रस्ते सक्षमीकरण झालेलं आहे, त्याप्रमाणे नवीन कल्याण पुढील काही काळात आपल्या समोर येणार आहे, तर त्यामध्ये एक नवीन IT हब आणण्याचं काम माझ्यातर्फे करण्यात येईल। एक सुशिक्षित उमेदवार या प्रभागाला येस, नक्की आणि मी त्या संधीचं चांगलंचपणे सोनं करण्याचा प्रयत्न करेल आणि याच्यासाठी जनतेने मला भरघोस मतांनी विजयी केलं तर नक्की आनंद होईल।